पारितोषिक देऊन चांगली खेळी केली सुमित, वेल प्लेड भावा. पुढच्या फेरीमध्ये दाखल झाल्यास पुढच्या फेरीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा. तर आता आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येतोय, श्री गणेश कामडे विरुद्ध शिवशंभो 11 कामडे. तर चला वियांग वरडकर, विनंती असेल लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. 3 षटकांचा सामना. आज दिवसभरात ज्या पंचाने आम्हाला सहकार्य ते अरविंदजी काका दिवसभर आमच्या आयोजनाला खूप सहकार्य केले, मोला सहकार्य मिळते. तसे लेग पंच गणेशजी यादव यांचं मंडळातर्फे हार्दिक आभार आहेत. तसेच सचिन पाटील, सुबोधजी गोवारी आज दिवसभरात खूप मेहनत घेतलेल्या लोकांनी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार असतील. तर मैदानामध्ये सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला स्टाईल खेळतो फलंदाज विशाल फलालेले आणि नॉन स्ट्राईकला मात्र असेल रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन येतो तो गोलंदाज. पहिला चेंडू लॉप केलाय, पाहायचाय उंची जास्त लांबी कमी साठी शस्त्राच्या थोडस बाहेर झेल टिपतोय आणि फलंदाज विशाल फलाले. दुसरी वेळाच्या दिवसात पहिल्या सामन्यामध्ये असंच खेळ खेळला होता, पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. त्यानंतर मात्र आताच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती बाद होता विशाल फलाले. आजचा दिवस विशालसाठी नाही हे तर दिसून आलंय. आणि पहिला गडी मोठा मासा गळाला लागतो तो मात्र शिवशंभो 11 यांचा. श्री गणेश 11 कामोटे ह्या संघाकडून चांगली सुरुवात म्हणावं लागेल. एक गडी बाद होतोय तो मात्र विशाल फलाले यांच्या स्वरूपात. आता मात्र येतोय तो चंद्रेश, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, आपल्या संघाला साजेशी अशी कामगिरी करून दिली होती आणि त्या जोरावर की काय एक विजय संपन्न केला होता. त्यानंतर गणेश कडके यांचं नाव विसरू शकत नाही होतं. 9 चेंडूमध्ये 33 धावा कुठं 4 षटकात समावेश करत आपल्या संघाला विजयी करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता तो गणेश कडके. अजूनही येणे बाकी आहे आणि आता मात्र एक वाईल्ड एंट्री म्हणावं लागेल ती बारक्या कांबळे यांची. सकाळच्या सामन्यामध्ये बारक्या कांबळे यांची गैरहजेरी होती आणि आता मात्र बारक्या कांबळे दिसतोय. चांगला फटका मारला तो चंद्रेश यांनी त्या ठिकाणी. मला वाटतं एक धाव तर नक्की मिळणार, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते मात्र चंद्रेश यांना. एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं गोलतोय तो चंदू. धाव संख्या होती ते एक गडी बाद 1. आता मात्र स्टाईलला खेळ तो रायगडचा वेल फिनिशर, ज्याला आपण सकाळपासून मिस करत होतो, तो बारक्या कांबळेकडून मोठ्या अपेक्षा असतील तर पाहावं लागेल येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी म्हणजे शिवशंभो 11 कांबळे संघासाठी. पुढचा चेंडू गोलंदाज घेऊन बारक्यासाठी जोरदार लॉप केलाय, पाहायचाय त्या ठिकाणी एक धाव तर मिळणार आणि चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. आल्या बारक्या कांबळे गोलंदाजाचं स्वागत करतोय आणि 4 धावाने वैयक्तिक खातं खोलतोय. 4 धावांनी संघ मात्र पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. चांगली खेळी म्हणायला लागेल ती मात्र बारक्या यांची. पॉवर प्लेचं षटक आणि त्याचा पूर्णपणे फायदा उठवून दिसतो बारक्या कांबळे. तर पाहावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मानस याचा काय मानस आहे बारक्या कांबळेसाठी तर पाहावं लागेल. आकोटापे चेंडू पूर्णपणे वेध घेतला, बॅटवर यायला दिला चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिलंय स्क्वेअर पायण्याच्या दिशेने 4 धावांसाठी. वन बाउंस जातो चेंडू सीमेरेषेबाहेर 4 धावांसाठी. ज्या बारक्या कांबळेची आपण फलंदाजी वाट पाहत होतो तोच बारक्या कांबळे दाखल होतो या मैदानामध्ये, आपल्या घरच्या मैदानामध्ये आणि आपली भारदार फलंदाजी प्रेक्षकांना दाखवून त्यांचं मनोरंजन करताना दिसतोय. सलग 2 चेंडू होते, 2 चौकार मारून धावसंख्या मात्र होते शिवशंभो 11 कांबळे संघाची 9 धावा. एक गडी बाद झाला तो फलंदाज विशाल फलाले. पुन्हा एकदा मानसाचा पुढचा चेंडू बारक्या कांबळे तयार. उजव्या एसटीच्या भारतात जाणार चेंडू मात्र खराब. पंच अरविंदजी काका आमच्यापर्यंत इशारा करतायत. अवंत धावसंख्या भरू पडते, धावसंख्या होते ती मात्र 10. पहिलं षटक चालू असताना पाहावं लागेल कितपर्यंत योगदान देतो बारक्या कांबळे आपल्या संघासाठी म्हणजेच शिवशंभो 11 कांबळे संघासाठी. पुन्हा एकदा मानस तयार असेल, थोडासा फंबल होतो रनअप मध्ये आपल्या 12-14 पावलांचं रनअप घेऊन एक वेगवान असा गोलंदाज आहे श्री गणेश कांबळे संघाकडून. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं, पहिल्या सामन्यामध्ये आपण मानसची गोलंदाजी पाहिले, अतिशय धारदार गोलंदाजी होती, चांगली कामगिरी केली होती श्री गणेश 11 कांबळे संघाने आणि त्याच्या जोरावर दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले हा संघ. आता मात्र समोर उभा आहे तो शिवशंभो 11 कांबळे संघाच्या.
स्लो डिलिव्हरी पद्धती चेंडू, परंतु कुठेतरी नियंत्रण भरकटतो आणि चेंडू मात्र जातो डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. अवंत धाव मिळते पुन्हा एकदा. धाव संख्या होती 11. वारंवार खराब गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र मानस यांच्या गोलंदाजी मार्फत. तर पाहावं लागे येणारे असतील 2 चेंडू बाकी असतील. बारक्या कांबळे स्टाईल खेळतोय. याआधी एक चौकार मारलाय, 2 चौकार मारले बारक्या कांबळेने. पाहावं लागेल पूल फाईन लेगला मारलेला फटका, पॅडल स्लिप केलेला फटका. चेंडू मात्र जमलेला 4 धावांसाठी. धाव संख्या होती ती 15. अजूनही एक चेंडू बाकी असेल. पाहावं लागेल थोडंसं कुठेतरी दडपण दिसते मानस ह्याच्यावरती. आधी चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी करत होता, त्यानंतर बारक्या कांबळे जसा स्ट्राईकला त्यानंतर थोडासा दडपण वाढत गेलं होते मानस यांच्यावरती. ते येणारा शेवटचा चेंडू असेल. पाहावं लागेल बारक्या कांबळे कशा प्रकारे समाचार गेले या मानसचा, की मानस हा चेंडू निर्धाव टाकेल किंवा विकेट घेईल. जोरदार प्रहार, बायटेक शॉट, बारक्या कांबळ्याचा फेवरेट शॉट म्हणावं लागेल. पूर्ण आपण पाहतोय बरेच वर्ष बारक्या कांबळेला आणि या शॉट साठी तो पूर्ण रायगड मध्ये फेमस आहे. तो शॉट आपल्याला घरच्या मैदानामध्ये दाखवताना दिसतोय. 6 धाव संख्या मात्र होती ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद 21. स्लॉग इट शॉट, बारक्या कांबळ्याचा फेवरेट शॉट, स्लॉग इट शॉट. बरेचसे चाहते या ठिकाणी आपण पाहतो बारक्या कांबळ्याची फलंदाजी पाहण्यासाठी येतात आणि त्यांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसतो हा बारक्या कांबळे. आपण पहिल्या मॅच मध्ये त्याला कुठेतरी मिस करत होतो, त्यानंतर मात्र गणेश खटके याने एक हाती विजय मिळवून दिला होता आपल्या संघासाठी आणि त्याच्या जोरावरच हा आपला संघ श्रीगणेशा कामोटे माफ करा शिवशंभू कामोटे दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. आणि त्यानंतर मात्र बारक्या कांबळ्याची एंट्री झाली आणि बारक्या कांबळ्याने अतिशय धुवाधार फलंदाजी सुरुवात केली. तर नवीन गोलंदाज येतोय गिरीश, समोर फलंदाज येतो चंद्रेश. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, पॅडलला अडतोय. विकेट किपर विहांग वराडकर स्वतः कर्णधार विकेट किपरच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. विहांग वराडकर चांगला क्षेत्ररक्षक आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं त्याच्याकडून काही चुका झाल्या होत्या, 2 ते 3 झेल सुटले होते. त्यानंतर आता स्वतःची भूमिका आहे ती विकेट किपरच्या भूमिकेमध्ये घेतली. पुन्हा ते गिरीश तयार, चंद्रेशने लॉप केला, स्टेट डाय पद्धतीचा फटका. पाहावं लागेल 2 क्षेत्राच्या मधून चेंडू मात्र जाते 4 धावांसाठी. आता मात्र बारका शांत आहे आणि चंद्रेश याची बॅट चालायला लागले. चंद्रेश याने आक्रमक पवित्रा घेतलाय. धाव संख्या पोहोचते ती मात्र 25 या धाव संख्येवरती. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक हाताळतो तो गोलंदाज गिरीश. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील ते मात्र श्री गणेश कामोटे या संघाला. पाहावं लागेल गिरीश पुढचा चेंडू, पुन्हा एकदा लॉप केलाय. पाहावं झेलची संधी आहे, पाटील सर झेल खाली आणि मला वाटतंय एक संधी होती, संधी मात्र या ठिकाणी गमवून बसतात ते पाटील सर. कारण हा झेल घेतला असता तर नक्कीच चंद्रसारखा विकेट बाद झाला असता या ठिकाणी, परंतु तसं काही घडलं नाही आणि या ठिकाणी जीवदान मात्र मिळतो चंद्रशाला. ना आता मास्टर स्ट्राईकला येतो तो बारक्या कांबळे. उर्वरित 3 चेंडू खेळण्यासाठी दुसऱ्या षटकातील 3 चेंडू बाकी. गिरीश याचा पुढचा चेंडू बारक्या कांबळ्याला राईट आर्म राऊंड विकेट मारा के पहिला चेंडू जोरदार फटका मारलाय. पायचा मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतो मानस, त्या ठिकाणी 1 धाव तर मिळणार. दुसऱ्या धावाचे प्रयत्न, चांगला ताळमेळ, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये आणि त्याच्या कारणाने या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतात बारक्या आणि चंद्रेश. या 2 धावांच्या जोरावर धाव संख्या मात्र होती ती 28. माफ करा 1 शॉट 55 इशारा येतो. धाव संख्या होती 27. पुन्हा एकदा उर्वरित 2 चेंडू असतील या षटकातील. बारक्या कांबळ्याला मोठी कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. जोरदार फटका, पुन्हा एकदा स्लॉग इट शॉट, बैठक शॉट म्हणावं लागेल बारक्या कांबळ्यांचा. रायगडचं वेल फिनिशर मला का म्हणतात याचं जिवंत उदाहरण देताना या कामोडे नगरीमध्ये कामोड्याच्या घरच्या मैदानामध्ये बारक्या कांबळे पूर्णपणे षटकार चौकाराचा पाऊस करताना या षटकाराने धाव संख्या मात्र पोहोचते ती 33. पुन्हा एकदा जोरदार फटका पाहावा लागेल मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी.
धावसंख्या होती ती 39. अवघ्या 12 चेंडू मध्ये 39. आणि बारक्या कांबळ्यांचा विचार केला आतापर्यंत 60 चेंडू खेळलाय. 60 चेंडू मध्ये 31 धावा, त्यामध्ये 3 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत राहील ती बारक्या कांबळ्यांची. याआधी सामना आपण पाहिलं विशाल फराले जसं या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता, तशाच प्रकारे पहिल्या फेरीमध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. त्यानंतर मात्र चंद्रेश आणि गणेश खडके यांनी डाव सावरला, आपल्या संघाला सावरलं, संघाला मजबूत स्थितीमध्ये नेलेलं होतं. त्याच प्रकारे आता आपण पाहतोय बारक्या कांबळे पूर्णपणे इनिंग सांभाळताना. तर आता पाहतोय श्री गणेश इलेव्हन कांबळे संघाच्या वतीने वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतोय. शेवटचं षटक घेऊन मंगेश तनपुरे आणखी एक मोठं नाव कांबळ्यामधलं. याआधी सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या गोलंदाजाने पूर्णपणे डाव सांभाळला होता, पूर्णपणे धावांना रोख लावली होती. त्याच गोलंदाजीवरती विश्वास ठेवला तो कर्णधार विहांग वराडकर याने आणि त्या गोलंदाजाला पाचारण केलं शेवटचे षटक हाताळण्यासाठी. समोर मात्र फलंदाज आहे तो चंद्रेश. पहिला चेंडू मंगेश यांचा जोरदार लॉब केला. झेलची संधी आहे, पायचा केसी येतो, झेल खाली, झेल होतं की नाही आणि मला वाटतंय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय तो मात्र चंद्रेश. दुसरा गडी बाद होतोय शिवशंभो इलेव्हन कामोठ्या संघाचा. 2 गडी बाद. धावसंख्या होती ती 39. उर्वरित 5 चेंडू बाकी असतील आणि या 5 चेंडू मध्ये पाहावं लागेल शिवशंभो इलेव्हन कामोठे किती धावांचा डोंगर उभा करतोय. आणि त्यासाठी पाचारण केलं ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये 9 चेंडू मध्ये 33 धावांची भारदार फलंदाजी केली, तो फलंदाज शिवशंभो इलेव्हन कांबळेचा गणेश खडके येतो मैदानामध्ये. पाहावं लागेल येणारे 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये किती धावा बनवते आपल्या संघासाठी. तर मंगेश तयार असतील गणेश साठी. पहिला चेंडू, पहिला आल्या स्वागत करतोय गणेश. ज्या आधीच्या मॅच मध्ये ह्या फलंदाजाचा फॉर्म होता तोच फॉर्म कंटिन्यू करत गणेश खडके काही थांबणार नाही. आता दिवस हा गणेश खडकेचा आहे. आल्या षटकार मारून स्वागत करतोय मंगेश तनपुरे यांचं. धावसंख्या मात्र होती ती 45. तिसरं षटक चालू असताना पाहावं लागेल मंगेश यांना कुठेतरी धावा रोकायला लागतील, कारण गणेश बेफाम फॉर्म मध्ये. पुन्हा एकदा जोरदार करण्याचा प्रयत्न फसतोय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल मंगेश यांची, एक कमबॅक म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू येतोय तो मात्र मंगेश यांचा. धावसंख्या कायम स्थिर 45 या धावसंख्येवरती. उर्वरित 3 चेंडू बाकी असतील. गणेश खडके सकाळपासून भन्नाट फॉर्म मध्ये वादळी खेळी करतोय. सकाळपासून पूर्णपणे मनोरंजन केलं आजच्या दिवसामध्ये कामोठे वासियांचं. तोच हा गणेश खडके. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी वेगावर नियंत्रण ठेवले ते मात्र मंगेशाने. एक हुशार आणि चाणक्य कसा गोलंदाजाला ओळखला तर कांबड्यामध्ये तोच हा मंगेश तनपुरे. वेगावर पूर्णपणे नियंत्रण ठेवलं. स्लो डिलिव्हरी प्रकारचा हा चेंडू, त्यामुळे की काय गणेश खडके यांचा फटका फसला आणि चेंडू मात्र जग गेला. तो निर्धाव विकेट किपर विहांग वराडकर यांच्या हातामध्ये. धावसंख्या पुन्हा एकदा कायम 45 वरती. उर्वरित 2 चेंडू बाकी. जोरदार प्रहार केला पाहायचा आहे, क्षेत्ररक्षक तयार नाहीये. त्या ठिकाणी अडवण्याची संधी होती, परंतु चेंडू मात्र जातो वेगवान स्वरूपात गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी. धावसंख्या होती ती 49. नक्कीच मानस हा तयार असं नक्कीच ही बॉन्ड हलवली असती, परंतु त्याचा लक्ष नव्हता त्या चेंडूवरती. त्याचा फायदा मध्ये गणेशाला आला आणि चांगली गोलंदाजी यार, अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल तो मंगेश तनपुरे यांना. आतापर्यंत आपण विचार केला गोलंदाजाने एक षटकार आणि एक चौकार दिला, त्याच्यामध्ये एक विकेट सुद्धा घेतला. या आधी सामन्यामध्ये पण अशाच प्रकारे गोलंदाजी केली होती. 7 धावा दिल्या होत्या, एक विकेट घेतला होता आणि आपल्या संघासाठी भरवशी कामगिरी केली होता. तोच हा गोलंदाज मंगेश तनपुरे. धावसंख्या होती ती 50, माफ करा 49. आणि श्री गणेश इलेव्हन कामोठे या संघाला 50 धावा कराव्या लागतील. 18 चेंडूने 50 धावा. भीमशक्ती रहिवासी संघ तसेच कोकण किंग्ज कामोठे आयोजित संविधान चषक 2025
रविवार दिनांक 24 नोव्हेंबर भव्य एक दिवसीय क्रिकेट सामने कामोठे क्रिकेट कॉलनी तसेच आदरणीय आयोजक मयूर मनोहर मोहिते अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चे कामोठे शहर मंडल यांच्या माध्यमातून आपल्याला ही सुंदर स्पर्धा संविधान चषक पाहायला मिळतंय। या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 15,000 तसेच उत्कृष्ट असे चषक, तदनंतर द्वितीय पारितोषिक 10,000, आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 5,000 व आकर्षक चषक तसेच चतुर्थ नंबरसाठी जेव्हा विचार केला गेला की 3 नंबर येणार तर चौथ्या नंबरच्या कशा पद्धतीने आपण आयोजन करणार, त्यानंतर मात्र थोडीशी मीटिंग झाली आणि त्यात ठरवलं गेलं की आपण चतुर्थ पारितोषिक नसेल परंतु चतुर्थ चषक देखील तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी विचार करून 4-4 हजार असं पारितोषिक आणि आकर्षक चषक यावर तोडगा पडून 4 टीम ज्या टॉप 4 करतील त्यांना आकर्षक चषक तसेच पारितोषिक देखील लाभलं जाईल। आणि ही स्पर्धा लोकनेते दिवा पाटील क्रीडांगण कामोठे यांच्या माध्यमातून या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच ऋषी, या ठिकाणी आपण पाहतोय आपण 12 संघ या ठिकाणी जाहीर केले होते, त्यानंतर झालेले 14 संघ, आयोजकांनी केलेली ॲडजस्टमेंट, आयोजकांनी केलेला हा संघांचा विचार, त्यानंतर वाढवलेले पारितोषिक, खरंच आयोजकांचं मनापासून धन्यवाद। प्रत्येक संघाला एक नामी संधी देत आहेत। तर पाहावं लागेल येणारे 18 चेंडू असतील, 50 धावांची गरज असेल। 18 चेंडू आणि 50 धावा। श्री गणेश 11 कामोठे दोन्ही संघांचा विचार केला, दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज चांगले गोलंदाज भरणा असलेला हा संघ, दोन्ही संघ अतिशय जबरदस्त संघ। तर वैयक्तिक पहिलं संघाच्या पहिले षटक घेऊन होते स्वतः कर्णधार विशाल फदाले, समोर मात्र फलंदाज असेल तो श्री गणेश 11 कामोठेच्या मार्फत फलंदाज, नॉन स्टाईलला खेळतो विजय, स्टाईलला खेळतो फलंदाज विहांग वरडकर, गिरीश चला गिरीश असेल स्टाईलला, नॉन स्टाईलला असेल विजय ज्याने आधीच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती, तसे विशाल फदाले वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन पंचांच्या डावा बाजूने राईट मोड विकेट मारा करेल। पुढे सरसावला होता गिरीश, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतो, चेंडू जातो निर्धाव, विकेट किपर यांच्या हातामध्ये। चांगली सुरुवात विशाल फदाले यांची। 18 चेंडू मध्ये 50 धावा करायच्या होता, आता समीकरण 17 चेंडू 50 धावा। गिरीशला आक्रमण करावं लागेल, जोरदार लॉप केलाय, पाहायचा आहे एक धाव तर नक्की मिळणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो की काय, विजय थांबवतोय, कोणतीही घाई करताना दिसत नाही विजय, तेवढं चांगले क्षेत्रक्षेम होते, एका धावेवर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना, एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतोय या ठिकाणी तो मात्र गिरीश। धावसंख्या होती ती 1-2 चेंडू मध्ये। आता मात्र डावकऱ्या हाताचा हा फलंदाज ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय धीम्या गतीने फलंदाजी केली होती, नंतर आक्रमण चढवलं होतं आणि या आक्रमणाच्या जोरावरती आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता, तोच हा फलंदाज विजय। तर पाहावं लागेल थोडंसं क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल होतंय, डावकऱ्या हाताचा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज, त्याच्यामध्ये थोडंसं होणार आहे बदल करताना दिसतो स्वतः कर्णधार विशाल फदाले। पाहावं लागेल पुढचा चेंडू पंचाच्या उजव्या बाजूने टाकेल, राईट राऊंड विकेट मारा करेल, 12-14 पावलांचा रनअप घेऊन समोर फलंदाज विजयाला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न फसतो, चेंडू मात्र जातो पुन्हा एकदा विकेट किपर यांच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू। चांगली सुरुवात ती म्हणजे शिवशंभो 11 कामोठे यांच्या बाजूने, जशी फलंदाजीमध्ये चांगली सुरुवात केली ना त्याच प्रकारे गोलंदाजीमध्ये पण चांगली सुरुवात करताना दिसतो तो संघ शिवशंभो 11 कामोठे संघ। कुठेतरी आक्रमण करावं लागेल विजय आणि गिरीश यांना, कारण आपल्याला 18 चेंडू 50 धावा करायच्या होत्या, त्याच्यामधले 3 चेंडू हे निघून गेले, आता मध्ये 15 चेंडू 49 धावा।
फुलटॉस प्रकारचे चेंडू लॉप केलाय, पाहायचं झेल होतं की नाही, परंतु कुठेतरी चूक होते आणि चेंडू मात्र जातो वन बाउंड 4 धावांसाठी. या 4 धाव संख्या होती ते मात्र 5. चांगली सुरुवात विजयांची. विजय नक्की विजयाच्या जवळ जाताना दिसतो की काय, पाहावं लागेल विजयला. आपल्या संघासाठी विजय खेचावा लागेल. चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी, म्हणजेच श्री गणेश संघासाठी. जोरदार प्रहार, पाहायचं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये धावतो की काय, परंतु 30 सर्कल मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेतोय झेल आणि या ठिकाणी विजयाचा संपतोय खेळ. पहिला गडी गारद श्री गणेश 11 कामोडे संघाचा अवघ्या 5 धावसंख्येवरती. कुठेतरी वाटत होतं, एक चौकार मारला होता, चांगला लॉप केला होता, दिशा दिली होती आणि विजय एका हाती विजय मिळवून देईल आपल्या संघासाठी असं वाटत असताना कुठेतरी काहीतरी नजर लागली की काय आणि या ठिकाणी विकेट गमावून बसलाय तो मात्र विजय. आणि आता मात्र नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये, तो अक्षय. हा एक डावकर हाताचा फलंदाज आहे, ह्याच्यामध्ये पण एक क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची, परंतु आता ही वेळ आहे की एक जबाबदारी घेण्याची, आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेण्यासाठी. कारण कर्णधाराने वरच्या फलंदाजी क्रमांकावर तुम्हाला जे पाठवलंय ना, ते एक जबाबदारी म्हणून पाठवलंय. तर येणारे 13 चेंडू असतील, 45 धावांची गरज असेल, तर अक्षयला कुठेतरी मोठी कामगिरी करावी लागेल. या ठिकाणी चमकण्याची संधी असेल ते अक्षयला. 13 चेंडू 45 धावा पाहावं लागेल अक्षय काय करतो या येणाऱ्या विशाल फजालेच्या शेवटच्या चेंडूवरती. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु एक चांगला चेंडू विशाल फजालेच्या मार्फत अवघ्या 5 धावा देत एक गडी मात्र बाद करतो विशाल फजाले. एक यशस्वी असा गोलंदाज शिवशंभू 11 कामोडे संघामार्फत. चांगली गोलंदाजी आणि षटक संपतोय. एक षटकाचा खेळ संपतोय, एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 5 अशी धाव संख्या. आता मात्र येणारे 12 चेंडू 45 धावा. दरम्यान जे 3 संघ टॉप 4 ला क्वालिफाय झालेत, तर तिन्ही संघाच्या कर्णधाराने आपण त्वरित पेंडॉलपाशी यायचं आहे. गणेश खटके पहिला चेंडू, फलंदाज गिरीशाचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसला, परंतु त्या ठिकाणी धावचीत होतोय आणि एक गडी मात्र बाद करतो गणेश खटके यांच्यासाठी आजचा दिवस एक सुवर्ण संधी, एक सोन्याचा दिवस म्हणून म्हणावा लागेल. आजचा दिवस सकाळी सत्रामध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी देखील राहिली, त्यानंतर आता आल्या एक विकेट देखील बाद केला. त्याआधी फलंदाजी सुद्धा केली होती गणेश खटक्याने. आणि आता मैदानामध्ये जातो कोण, तर श्री गणेश 11 संघाचा तारणहार स्वतः कर्णधार, कोकण सुपुत्र म्हणून त्याला ओळखलं जातं, विहंग वरडकर. पाहावं लागेल येणारे 11 चेंडू 45 धावा स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी घेऊन मैदानामध्ये दाखल होते विहंग वरडकर. पुढचा चेंडू गणेशांचा पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, ब्लॉक मध्ये चेंडू आणि चेंडू मात्र जातोय निर्धाव विकेट किपर यांच्या हातामध्ये. चांगली सुरुवात शिवशंभू 11 कांबड्या संघाकडून. फलंदाजी राहिली ना, त्या प्रकारे गोलंदाजी पण करताना दिसतात हे खेळाडू शिवशंभू 11 संघाचे. जोरदार प्रहार केलाय, चेंडू येतोय 1 बॉल 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती गणेश खटक्याने विहंगाला शांत ठेवलं होतं, त्यानंतर मात्र दाखवून दिलं विहंगाने की मी पण काही कमी नाही. या ठिकाणी घरचं मैदान आहे, नेहमी सराव करतो, नवी प्रॅक्टिसला येतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतो विहंग. आणि त्याचं एक जिवंत उदाहरण दिलंय चौकार मारून. धावसंख्या होते ती मात्र 9. येणारे 9 चेंडू आणि 41 धावा. 9 चेंडू 41 धावा. येणारे 3 चेंडूवरती मोठं आक्रमण करावं लागेल ते विहंगाला. षटकार चौकार मारावं लागतील प्रत्येक चेंडूवरती, तरच समीकरण जवळ येईल आपल्या विजयाच्या दिशेने. पाहावं लागेल विहंगाला. जोरदार प्रहार केला, पाहायचा गल्लीच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळणार आहे. नित्यानंद येतो त्या ठिकाणी खेळाडू विकेट किपर
परंतु एक धाव मिळते. धाव संख्या मात्र पोचते दुहेरी अंकामध्ये 10 धावा. आता मात्र समीकरण थोडस लांब जाताना दिसतंय. 8 चेंडू 40 धावा. 8 चेंडू 40 धावा. विजय आहे अजूनपर्यंत सलामीर फलंदाज. पाहावं लागेल येणारे 2 चेंडू गणेश कडके कशा प्रकारे फेकेल तर पाहावं लागेल विजय कशा प्रकारे 2 चेंडूचा समावेश घेईल. माफ करा अक्षय पुढे सरसावला होता. उजाशीच्या भारचा चेंडू. पंचांचा इशारा होता आमच्यापर्यंत हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते. धाव संख्या होते 11. तर अक्षयला मोठी कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. येणारे 8 चेंडू 39 धावा. 8 चेंडू आणि 39 धावा. पुण्याला ब्लॉक मध्ये चेंडू. चांगला चेंडू. थोडासा आत येणारा चेंडू होता. चेंडू काही समजला नाही तो अक्षयला. हा कुठेतरी फंबल झाला. वाईड होता म्हणून सोडलेला परंतु अतिशय तंतोतंत निर्णय देत आहेत आमचे पंच अरविंद काका. या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. जोरदार प्रहार करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. थोडासा पेस कमी करतोय गणेश कडके. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. अवघ्या 6 धावा देतोय तो मात्र गणेश कडके आणि 1 विकेट बाद करतोय. चांगली फलंदाजी त्याप्रमाणे चांगली गोलंदाजी राहिली आजच्या दिवसभरात. ती मात्र गणेश कडके यांची एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नामांकित राहील आजच्या दिवसभरात तो गणेश कडके. चांगली फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळाली. धाव संख्या होती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11. येणारे 6 चेंडू आणि 39 धावा. एखादा चमत्कार या ठिकाणी सामन्याचा पलटवार करू शकेल तर पाहावं लागेल वियांग वराडकर काय करू शकेल. 6 चेंडू 39 धावा. गोलंदाज येतोय तो मात्र कोण बॉलर. पहिला चेंडू चांगला चेंडू वेगवान चेंडू परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत खराब चेंडू. अवंत धाव मिळते. 1 धाव मिळते. धाव संख्या होती 12. तर प्रथमेश येतोय 6 चेंडू हाताळण्यासाठी. पहिला चेंडू खराब टाकला प्रथमेशाने. 6 चेंडू 38 धावा. वियांग वराडकर एक मोठमोठे फटकेबाजी मारण्यासाठी माहीर आहे तो वियांग. या ठिकाणी जोरदार प्रहार केलाय. पाहावं लागेल स्वतः गोलंदाज झेल खाली येतो की काय परंतु बघता बघता त्या ठिकाणी दुसऱ्या धावासाठी धावतायत आणि 2 धावा पूर्ण करता दोन्ही फलंदाज. धाव संख्या होती 14. येणारे 5 चेंडू 36 धावा. 5 चेंडू 36 धावा. काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल. येणारे 5 चेंडू मध्ये एखादा चमत्कार झाला तर नक्कीच विजय खेचू शकतो श्री गणेश कामोटे. तर पाहावं लागेल 5 चेंडू 36 धावा. एक अतिशय अशक्य असं आव्हान पाहावं लागेल. प्रथमेश पुढचा चेंडू घेऊन वियांगसाठी जोरदार प्रहार. चेंडू मात्र येतोय समालोचन कक्षाच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार आणि झेल बाद होतोय. वियांग वराडकर स्वतः कर्णधार बाद होतो. या ठिकाणी कुठेतरी वाटलं होतं वियांग एक हाती झुंज करे आपल्या संघासाठी परंतु थोडासा कुठेतरी अपयशी ठरतोय आणि गडी बाद होतोय. त्याचं नाव काय रे कोणतं कॅच घेतले त्याचा विचार. अरे इथे लिहायचंय ए मित्रा नाव काय. नवीन फलंदाज मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस पाटील सर. पाहावं लागे येणारे 5 चेंडू किती आहे रे 4 चेंडू 36 धावा. पाटील सर पाटील पोलीस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसतो. पाटील यांचा चेंडू मात्र निर्धाव एष्टीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होते या ठिकाणी. 3 चेंडू 36 धावा. तर पाहावं लागेल 36 धावा करतात की नाही पाटील सर. 3 चेंडू 36 धावा. मुंबई पोलीस खेळताना दिसत आपल्याला. पाटील सर जोरदार लॉप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतो या ठिकाणी. येणाऱ्या 2 चेंडूवरती तर 2 षटकार मारले तर कुंदन कांबळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. जर पाटील सर यांनी येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारले लगातार तर कुंदन कांबळे आमच्या आयोजक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. 2 चेंडू 36 धावा. पाटील सर यांना नामी संधी. पहिला चेंडू लॉप केलाय. पायच्या चंद्रशेखर झेल खाली आणि झेल बाद.
कुठेतरी एक संधी होती 2 षटकार मारण्याची 1000 रुपये कमवायची, पण संधी पण गमावत आहेत पाटील सर. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातं पप्पू, यांनी आज दिवसभर अनेक झेल घेतले आणि झेल टिपले, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तोच हा खेळाडू जातो मैदानामध्ये. एक चेंडूमध्ये 36 धावांची गरज असेल आणि या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालं पप्पू. चांगली गोल राहिली प्रथमेश यांची. शेवटचा चेंडू, एक चेंडू 36 धावा. जोरदार लॉफ केलाय लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव तर नक्की मिळणार. मला वाटते या ठिकाणी विजय होत आहे संघ शिवशंभो 11 कावडे. पुढच्या फेरीमध्ये दाखल होते. यायचंय कर्णधार पॅव्हेलियन मध्ये संपर्क साधायचा लवकरात लवकर. तरी 4 संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, मोरया 11